राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत 29 जिल्ह्यांना फटका बसला। राज्यभरात जवळपास 2,04,835 हेक्टर क्षेत्र बाधित झालं, अशी माहिती कृषी विभागाने दिली। नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला। या अवकाळी पावसामुळे 14 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत हे नुकसान झालं। यात केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, कलिंगड, डाळिंब, कांदा, संत्र आणि द्राक्षांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं। यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यात बसवनगर परिसराला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला। हातातोंडाशी आलेलं टोमॅटोचं पीक उद्ध्वस्त झालं। काढणीला आलेले टोमॅटो मातीमोल झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील 1 एकरावर टोमॅटो बाग 1 तासाच्या अवकाळी पावसानं भुईसपाट केली। अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी यांची अडचण वाढते आहे। त्या बसवनगर गावामध्ये काल 4 वाजता पाऊस चालू झाला। गारपीटचा 5:15 वाजेपर्यंत गारपीटचा पाऊस पडला। हाय ते आपलं टोमॅटो 1 एकर टोमॅटो आहे, 2 लाख खर्च झालेला आहे त्याला। कसं तर भाव 2 रुपये भाव आहे त्याला, यार्डाला घालत होतो। मग सगळं ते बी आता उद्ध्वस्त झालंय माझं। सरकारने काय मदत करावी, आपली कृषी केंद्र कोण फोन उचलत नाही लवकर, अधिकारी। सरकारने काय तर मदत करावी ही आपली एवढीच विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।